करणारा या देशाचा पहिला प्रधानमंत्री म्हणजे माननीय नरेंद्र मोदीजी आहेत. मित्रांनो, हा विचार घेऊन मसूर आश्रम गेले कित्येक वर्ष काम करत आहे. या सगळ्या कामाचं आणखीन एक प्रेरणास्त्रोत म्हणजे आपल्या सगळ्यांच्या इथे उपस्थित असलेल्या माझ्यासारख्या पासून अनेक लोकांच्या जीवनाचं सार जे आहे आणि त्या संघटनेचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आज संघ शताब्दी वर्ष साजरा करत आहे. संघाच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण यावर्षी झाली आणि हेच वर्ष पूज्यने ब्रह्मचारी विश्वनाथजी गुरुजींच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. हा एक सुखद योगायोग आहे. दोघांचं ध्येय तेच आहे की या देशाचं पुनरुत्थान करणं, हिंदू समाज, हिंदू धर्म यांचं पुनरुत्थान करणं, हेच ध्येय घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेले 100 वर्ष वाटचाल करत आहे. मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2-3 गोष्टींचा फक्त उल्लेख करणार आहे की पूज्यनीय ब्रह्मचारी विश्वनाथजींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमाला आज सुरुवात होते. येणाऱ्या वर्षभरामध्ये आम्हाला मसूर आश्रम म्हणून अनेक कार्यक्रम करण्याची इच्छा आहे. धर्मांतरापासून वेगवेगळ्या विषयांवर ज्याच्यामुळे राष्ट्राला धोका संभवतो अशा विषयांवर एक व्याख्यानमाला आयोजित करायची इच्छा आहे. त्याच वेळेला आजही वातावरण कितीही बदललं असलं तरी प्रलोभनाने, जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार आजही थांबलेले नाही आहेत. आणि त्यामुळे या सगळ्या शुद्धीकरणाच्या कार्यक्रमाला फार मोठा बढावा देण्याचं, गती देण्याचं सुद्धा आम्ही मसूर आश्रम म्हणून या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने जे कार्यक्रम करणार आहोत त्या कार्यक्रमातला एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाला अधिकाधिक बढावा देण्याचं काम आहे. मला सांगायला आनंद वाटतो की आज भारतानंद सरस्वती महाराजांच्या मदतीमुळे आज संध्याकाळी हा कार्यक्रम होतोय. पण त्याच्या आधी सुरेश जी सुबह आश्रम में 2 लोगों का परावर्तन करके हमने उनका शुद्धिकरण करने का काम किया है. और मुझे पता नहीं, संघ शताब्दी वर्ष है, ब्रह्मचारी विश्वनाथ जी के जन्म शताब्दी का वर्ष है, तो आज का शुद्धिकरण विधि में एक और महत्वपूर्ण बात थी. शादी करने वाली व्यक्ति, महिला युवती हिंदू थी, उसका प्रियकर मुसलमान था, लेकिन मुसलमान ने अपना धर्म छोड़ा और वो हिंदू हुआ. और आज एक नया आयाम इस शुद्धिकरण के कार्यक्रम को भी मिला है. मी आजच्या दिवशी ही घोषणा करतो, मसूर आश्रमाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी घोषणा करतो की या वर्षभरामध्ये मसूर आश्रमाच्या माध्यमातून आणि मसूर आश्रमाच्या मदतीने 5000 लोकांचं शुद्धीकरणाचा कार्यक्रम या वर्षभरामध्ये आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही. ही घोषणा मी आजच्या या ठिकाणी करतो. आणि मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने एवढंच सांगतो की वर्षभराचा हा कार्यक्रम आहे. आश्रमाची वास्तू ही बरीच जुनी झालेली आहे. येणाऱ्या वर्षभराच्या कालखंडात किंवा त्याच्यानंतरच्या कालखंडात ही आश्रमाची वास्तू याचा जीर्णोद्धार करून एक चांगली भव्य वास्तू या ठिकाणी आम्ही उभी करू आणि त्या ठिकाणी धर्मांतर या विषयावरची अद्ययावत वाचनालय की धर्मांतर झाल्यामुळे त्या समाजाला कुठले कुठले धोके त्या ठिकाणी उद्भवू शकतात याची माहिती देणारं एक अद्ययावत वाचनालय सुद्धा उभं करण्याचा मानस हा आमचा आहे. अन्य बाकी अनेक धार्मिक उपक्रम या निमित्ताने आम्ही करू. मी फार वेळ
आपलं बोलून आपला वेळ घेत नाही, पण मी या निमित्ताने मसुराश्रमाचे सर्व माझे सहकारी विश्वस्त यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी सुद्धा जेव्हा या कार्यक्रमाची कल्पना आम्ही या ठिकाणी केली होती त्यावेळेला त्यांनी सगळ्यांनी अत्यंत उत्साहाने या कार्यक्रमामध्ये फार मोठं सहकार्य दिलं आणि तुमच्या सगळ्यांचं सहकार्य येणाऱ्या वर्षभरात नव्हे तर त्याच्याही पुढच्या काळामध्ये या मसुराश्रमाच्या सर्व कार्यक्रमाला आपण द्यावं एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद अतुलजी. विश्वनाथजी गुरुजींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या देहवासनानंतर प्रसिद्ध झालेल्या श्रद्धांजलीपर निवडक लेखांचं संकलन असलेल्या पुस्तकाचं आज इथे प्रकाशन होणार आहे. मी अतुलजींना विनंती करते की या पुस्तकाचं प्रकाशन इथे करावं. विश्वनाथ गुरुजींच्या सानिध्यात आलेल्या बऱ्याच व्यक्तींचे त्यांच्याबद्दल असलेले ऋणानुबंध काही निवडक लेखांमध्ये या पुस्तकात प्रकाशित केले आहेत. या पुस्तकाची मूळ किंमत 100 रुपये आहे, पण आजच्या दिवशी स्वागत मूल्य म्हणून 50 रुपये दरात हे पुस्तक आज उपलब्ध आहे. आपल्या गेटच्या जवळ याची व्यवस्था केलेली आहे. तसंच आता अतुलजींनी मसुराश्रमाबद्दल सांगितलं, तर ज्या कोणाला स्वेच्छेने मसुराश्रमाला काही निधी उपलब्ध करून द्यायचा असेल, काही ऐच्छिक देणगी द्यायची असेल, तर त्यासाठी ही व्यवस्था आपण गेटजवळ केलेली आहे. मंडळी, आज जागतिक महिला दिन आहे आणि आजच्या दिवशी 8 मार्चच्या दिवशी आपल्या या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या महिला वर्गाने उपस्थिती लाभली आहे. तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला खरं तर सगळ्याच क्षेत्रात आज अग्रगण्य आहेत. त्यातलं एक राजकारण, आणि राजकारणात आपल्यासमोर मान्यवर व्यक्ती ज्या बसलेल्या आहेत त्या आहेत विद्याताई. अतुलजीनंतर विद्याताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आप सभी को बहुत बहुत नमस्कार. आज धर्माचार्य ब्रह्मचारी विश्वनाथ गुरुजी के शताब्दी वर्ष की शुरुआत होने जा रही है. उस उद्घाटन में आप सभी का बहुत बहुत स्वागत. मंच पर हमारे प्रमुख अतिथि के रूप में जो यहाँ प्रमुख वक्ता है, ऐसे महाराज भरतानंद जी, इस मसुराश्रम के हमारे अध्यक्ष, आमदार, हमारे सहयोगी अतुल भातलकर जी, माननीय और आदरणीय ऐसे हमारे सुरेश बगेरिया जी, मंच पर सभी विश्वस्त ट्रस्टीगण और मेरे सामने सभी उपस्थित भाइयों बहनों. आज जब बोलने का अवसर आज आया तो मन में एक बात ऐसे लग रही है कि सबसे बड़ा काम, अतुल जी ने तो अपने भाषण में बताया कि मसुराश्रम ने धर्मांतरण का जो विषय था उस पे उन्होंने बहुत बड़ा काम किया है, शुद्धिकरण का. और आज भी उन्होंने जो अनाउंस किया और लगातार ये काम चलते आ रहा है, क्योंकि मैं तो अनेक वर्षों से मसुराश्रम में आती हूँ. उनके अलग अलग कार्यक्रमों में, उनके अलग अलग प्रोजेक्ट में हम लोग आते रहते हैं, लेकिन ये बहुत सबसे बड़ा काम. और दूसरी बात, मंच पे हमारे संत महात्मा बैठे हैं, मेरे सामने भी संत महात्मा बैठे हैं, और संत महात्मा की यहाँ पे शताब्दी वर्ष हम मना रहे हैं. तो अगर ये है, संत महात्मा है, तो हम लोग यहाँ पर हैं.
नहीं तो पता नहीं हम कौन रहते, कहाँ रहते, कुछ पता नहीं है। और